नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे आणि जिल्ह्यामधील 170 थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकेने लिलावाची नोटीस पाठवली आहे। इगतपुरी आणि मालेगाव मधील सर्वाधिक थकबाकीदार शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून समजली जाणारी नाशिकची जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे। नाशिकमधल्या अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवर जे शेती कर्ज आहेत ते शेती कर्ज या ठिकाणी या बँकेच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं। शेतकऱ्यांच्या महत्त्वाचे जे कर्जाची वाहिनी म्हणून ओळखली जाणारी हीच असलेली शेत जमिनींसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। सध्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे कर्ज वाटप केलेल्या जवळपास 170 थकबाकीदार शेतकऱ्यांना आता नोटिसा पाठवण्यात आल्या आणि या नोटिसा आता नाशिक जिल्हा बँकेने बोजा चढवत या जमिनींवर शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोजा चढवत त्यांचे लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची नोटिसा या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहे। जवळपास या शेतकऱ्यांच्या एकंदरीत जर आकडा आहे तो 2,82,00,000 रुपये इतका असल्याची माहिती जिल्हा बँकेकडून समोर येते आहे। त्यामुळे आता आधीच सुलतानी आणि आसमानी संकटांना सामोरे जात असताना आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले। त्यामुळे आता या जिल्हा बँकेला शासनाकडून मदत मिळावी अशी वारंवार मागणी होत असताना अनेक लोकप्रतिनिधींचा देखील या संदर्भात आपल्याला सहभाग दिसून येत होता। मात्र या बँकेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी ही कोलमडली असली कारणाने आता शेतकऱ्यांना शासनाची मदतीची गरज आहे। मात्र आता थेट शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवर बोजा चढवून त्या जमिनींचा लिलाव करण्याचा निर्णय आता जिल्हा बँकेने घेतला आहे आणि या लिलावाची प्रक्रिया देखील काही दिवसात सुरू होईल अशी माहिती देखील आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून देण्यात येते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव हा केला जाणार असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।